अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील घोषणा करण्यात आल्या, तर अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावरती देखील भर देण्यात आलाय। पाहूयात। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावरही भर देण्यात आला। दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली। पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। तसंच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने यशस्वीपणे राबवल्याचे सांगत शेतीच्या अत्याधुनिकीकरणावरती भर देणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या पाहूयात। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन, नॅनो युरिया नंतर नॅनो डीएपीचा प्रयोग, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल राबवणार, दुग्ध उत्पादकांच्या मदतीसाठी योजना, शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रावर भर। याशिवाय हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख केला। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा, 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरू केली, तेल बियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न, सरकार इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स उभारणार, मोहरी आणि भुईमूग लागवडीला प्रोत्साहन। अंतरिम अर्थसंकल्पात ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, मात्र तसं काही झालं नसल्याचं शेतकरी नेते अजित नवलेंनी म्हटलंय। सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं संकट वाढल्याचंही अजित नवलेंनी म्हटलंय। मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी कोणतीही नवी योजना आणण्यात आली नाही। ठोस अशा प्रकारचं आर्थिक तरतूद सुद्धा योजनांसाठी करण्यात आली नाही। त्यामुळे ग्रामीण विभाग, शेतकरी आणि ग्रामीण बेरोजगार तरुणांची मोठी निराशा झालेली आहे। सरकारच्या धोरणामुळे सातत्याने शेतीचं संकट वाढतंय। अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। अर्थसंकल्पात मागच्या वेळी जे आश्वासन दिलं तेच सांगितलं आणि ती आश्वासनं पूर्ण केली नसल्याची टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली। पहिली प्रतिक्रिया जर तुम्ही म्हणाल की बोगस आहे बजेट, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही, या बजेटमध्ये महिलांसाठी काही नाही, या बजेटमध्ये मोघम घोषणाबाजी या ठिकाणी आहे आणि बजेट पॉप्युलरिस्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इलेक्शनच्या समोर ठेवून जे काही बोलायचं आहे ते बोलत आहेत, पण तुम्ही जर मागच्या बजेटच्या घोषणा आणि या बजेटच्या घोषणा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये फार जास्त फरक तुम्हाला दिसणार नाही आहे। अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिला नाही। अर्थमंत्र्यांनी गेल्या 10 वर्षात सरकारनं केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला। त्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।